सारासार विचार करा उठा उठी, सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. तयाच्या चिंतने निर्शेल संकट, तराल दृघट भवसिंधू. जन्मून या कुळी वाची स्मरे राम, धरी हाची नेम अहरनिशी. तयाच्या चिंतने निर्शेल संकट, तराल दृघट भवसिंधू. तुका म्हणे कोटे कुळे ते पुण्येत, भावी गाता गीत विठोबाचे. तयाच्या चिंतने निर्शेल संकट, तराल दृघट भवसिंधू. विढला विठ्ठला राजिया पांडुरंगा. नमो रुक्मिणी मौलिनिहान गंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करो प्रथम नमः. करो प्रथम नमः. पांडुरंगा करो प्रथम नमः. पांडुरंगा करो प्रथम नमः. दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. कृपा दाने कथेचा विस्तार, कृपा दाने कथेचा विस्तार, कृपा दाने कथेचा विस्तार. सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. काही माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुलिया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी किंवा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी. वार करे संताचा, वार करे संताचा, वार करे संताचा. मस्तक हे पायावरिया, वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा. मस्तक हे पायावरी, वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा. सारासार विचार करा उठा उठी. नाम धरा कंठी विठोबाचे. तयाच्या चिंतने निर्शेल संकट, तराल दृघट भवसिंधू. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी पवनसुत हनुमंतराय यांच्या पवित्र दरबारामध्ये आज सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला अर्थात उपदेश करतात किंवा थोडक्यात नामचिंतनाचं महत्व पटवून देतात. विढाला विढाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीनं परिहार. मला वाटतं सालावात प्रमाणे याही वर्षी वर्ष 5वं आहे. चालत असणारा हा नामोत्सव नाम यज्ञ जगद्गुरु तुकोबारायाच्या गात्याचं पारायण. सद्गुरु योगीराज मला वाटतं गंगागिरी महाराज, सद्गुरु नारायणगिरी महाराज
यांच्या कृपा आशीर्वादाने चालत असणारा हा नामोत्सव नामयज्ञ अगदी सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आहे. प्रथमतः गावकरी मंडळीला तरुण मंडळीला कोटी कोटी धन्यवाद देतो. जोरात टाळी वाजवा एक बार. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आबा चोपदारांना फोन केला. तुमच्या सर्वांच्यामुळं त्यांच्यामुळं आबामुळं तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आहे. या कार्यक्रमाला एक एकाची म्हणूया अशी दिग्गज मंडळी आहे ज्यांना सुंदर अशी चाल गायली. संगीत अलंकार संगीत रत्न गायन कोकिळा भजन सम्राट. जितक्या पदव्या द्याल तितक्या कमी आहेत. आपल्या परिसराचं वैभव आमचे हरिभक्तीपराय रोहिदास आबा महाराज जगदाळे. टाळी वाजवा जोऱ्यात. ज्यांना पाठीमागं साथ संगत केली संगीत अलंकार संगीत रत्न गायन कोकिळा त्यांचं नावाचं आहे प्रकाश. आपण आडनाव काळे आहे. आमचे प्रकाश महाराजासाठी जोऱ्यात टाळी वाजवा. याच गावातले आमचे संगीत अलंकार संगीत रत्न गायन कोकिळा सचिन बरोबर ना? नाही आले का? बरं काय का झाकली मुठ असू द्या. माझ्याकडे लक्ष द्या. ज्यांची मृदंगार थाप पडते मृदंग महामेरू मृदंग महागुरु मृदंग महर्षी तान मुनी मृदंगाचार्य आमचे शंभूदेव महाराज लाड बरोबर ना? टाळी वाजवा त्यांच्यासाठी. इकडे ज्यांची मृदंगार थाप पडते मृदंग महर्षी ताल मुनी मृदंगाचार्य आमचे अशोक महाराज त्यांच्यासाठी टाळी वाजवा. इकडं चोपदार आहेत यांच्यासाठी टाळी वाजवा. सर्व भजनी मंडळी यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. आमचे माईक सिस्टीमवाले अगदी सुंदर आहेत त्यांच्यासाठी टाळी वाजवा. अर्थात सिस्टीम सुंदर आहे बरं काय. आमचे कॅमेरेवाले त्यांच्यासाठी टाळी वाजवा. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आजच्या या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य विढाला विढाला. मला वाटतं मग ज्यांच्याकडे यजमान पद आहे 2 अवताळेच ना? 2 जण अवताळे तिसरे नवले. तिघांसाठी जोऱ्यात टाळी वाजवा. अर्थात ब्रह्म विष्णू आणि महेश ते 3 जण आज ज्यांच्याकडे संत भोजन झालं आमचे वसंतराव त्यांच्यासाठी जोऱ्यात टाळी वाजवा. आमचे इनेकरी बाबा त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आपल्याला अगदी कमी बॉलमध्ये जास्त रन काढायच्यात. थोडं लक्ष देऊन ऐकायचे प्रयत्न करा. विढाला विढाला. आभा मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो बरं काय. ज्या ठिकाणी सुख असते त्याला म्हणायचं परमार्थ आणि ज्या ठिकाणी दुःख असते त्याला म्हणायचं संसार. तुम्ही संसार कितीही चांगला करा दुःखाचा अनुभव आहे दादा. परमार्थ सहज करा आनंद प्राप्त आहे. माझे ज्ञानोबा सांगतात आनंद रे अधिक आनंद जरा जोरात इमानदारीनं वाजवा. जोरात जोरात वाजवा. थोडं मोकळं द्या. आनंद रे आजी रे. परमार्थात आनंद असतो. आता काही माणसं म्हणतील परमार्थात आनंद आहे. मी विनोदानं सांगत असतो प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत झोपले काय नाही म्हणा ना. प्रत्येक मनुष्य माळ घालीत बोला बोला. प्रत्येक मनुष्य बुका लावीत नाही थुका लावी थुका. माळ घालण्यासाठी बुका लावण्यासाठी अरे देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी नाथ महाराज सांगतात अनंत जन्मी सुकृत पगारी राजमुखी हारी बैठा होय राजमुखी हारी. अनंत जन्मी
अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैटा होये विढाला विढाला. आता प्रमाण किती जरी देता येतील बहुता सुकृताची जोडी करंट कपाळाचे नाम नाही वाचे तिळतिळ पुण्य साचा. जाऊ द्या थोडक्यात बोलतो. आपल्या गावाचं नाव पोहेगावच ना, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. एखाद्याला विचारलं चला पोहेगावला अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, गाता पारायण आहे, गाता भजन आहे, हरिपाठ आहे. हरिपाठ झाल्यास झोपले काय, भोजन आहे, महाप्रसाद आहे, प्रसाद खाण्यासाठी चला आबा. त्याने सांगितलं प्रसाद खाण्यासाठी आलो असतो. 2-3 दिवस झाला अंगात थंडी ताप आहे. काय थंडी ताप. तसं एखाद्याला विचारलं चला 8:30 ते 10:30 कीर्तन आहे, कीर्तनला चला. त्याने सांगितलं कीर्तनला आलो असतो, म्हणलं अंगात पाप आहे. झोपले काय, लक्ष देऊ नाही का तुम्ही? मंडपात आला तेवढे भाग्यवान आहेत, लक्ष देऊ नाही का? महाप्रसाद चांगला आहे, खाण्याची इच्छा नाही, अंगात ताप. परमार्थ मुळात गोड आहे, मुळात पवित्र आहे, प्रत्येकाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप. आता पुढचं वाक्य आहे का, ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप त्या टायमाला मनुष्य या मंडपाकडे येईल. आपो जोरात टाळी वाजवा कळाला असलं तर. कोण हा दैवाचा भाग पावे येतील, कोण हा दैवाचा भाग पावे येतील, कोण हा दैवाचा भाग पावे येतील, कोण हा दैवाचा भाग पावे येतील. आरती आनंदाचा, आरती आनंदाचा, वाच करा हरिनामाचा. कोण हा दैवाचा भाग पावे येतील, कोण हा दैवाचा भाग पावे येतील, कोण हा दैवाचा भाग पावे येतील, कोण हा दैवाचा भाग पावे येतील. वाह क्या बात आहे, टाळी वाजवा. आज पहिला दिवस आहे, पहिला देवाला वाहिला. आता पहिल्या दिवशी कीर्तन म्हणजे आणि त्यातले त्याच माझं भाग्य आहे महाराज, असे गुणी जन्मले हे. नाही तर मी आबाई विनोदाला सांगत असतोय मी दिसा इतका इतका आहे, पण हे लहान वाटलं दिसा इतकं इतकंच आहे. जॅक इतकाच असतंय. झोपले काय, पण 16 टनाची गाडी उतरी ते माझ्या दिसण्यावर जाऊ नका. विढाला विढाला. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, माझ्या पाठीमागे 4च भजनी उभा, प्रकाश महाराज. त्याला काहीच येईना. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो, तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. आता इतके येडे म्हणल्यावर फाशी घ्यावं लागेल का नाही? आनंद वाटायला टाळी वाजवा. विढाला विढाला. कोणा हा दैवाचा भाग पावे येतील. हा रस जाऊ द्या, थोडक्यात बोलतो. परमार्थ करण्यासाठी हजारो जन्मातलं पुण्य लागतं, ऐका. आणि पाप घालवण्याची ताकद फक्त संतात आहे. असे माझे ज्ञानोबराया, जगद्गुरु तुकोबराया, योगीराज गंगागिरी महाराज, सद्गुरू नारायणगिरी महाराज केवळ पाप घालवण्यासाठी आम्ही वैकुंठवासी आलो कीर्तना झोपा काढण्यासाठी. येण्याचं कारण अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. थोडक्यात बोलतो, टाळी वाजवा. उडाला विढाला. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायाचा आहे. लक्ष देऊन ऐका. मला वाटतं या जगात 3 वर्ग पडतात आबा. पहिला वर्ग त्याला दुसऱ्याची प्रगती खपत नाही, दुसरा वर्ग त्याला गती खपत नाही, आणि तिसरा वर्ग त्याला अधोगती खपत नाही. विढाला विढाला. पहिला वर्ग त्याला दुसऱ्याची प्रगती खपत. आता तुम्ही शुद्ध माणसं आहेत. एकाचं पोट दुखू लागलं, कुणाचं? एकाचं दुखतंय, सगळ्याचं नाही. त्याला उचललं दवाखाना, तुम्हाला इथे शिर्डी जवळच आहे, कोपरगाव जवळ. त्याला दवाखान्यात नेलं. डॉक्टर म्हणला लवकर तपासा नाही तर मरतो. डॉक्टर म्हणला दुखतंय केव्हापासून? म्हणला तपासा. अरे दुखतंय केव्हापासून? म्हणला तपासा. दुखतंय केव्हापासून? म्हणला शेजाऱ्यानं 2 मजली बांधलं तेव्हापासून. म्हणजे जीवाला जीवाची प्रगती खपत नाही, आणि कुत्र्याला गती खपत. आता आपण मोटरसायकल गाडी घोडी कोणी घेऊन जा, कुत्र्याचं आपलं काय भांडण नसते. कुत्रे आपल्या गाडीच्या मागं भो भो भो.
आणि गाडी पुढे गेली की उभा राहून म्हणते पळून लावली का नाही. आता पळून लावली का गाडी पळाली. कुत्र्याला गती खपत नाही तसं साधूला अधोगती खपत नाही. बुडत हे जल न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या, येतो हिताचा कळवळा. येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा. येतो हिताचा पडती हाती म्हणून काळा, पडती हाती म्हणून काळा. पडती हाती म्हणून काळा, पडती हाती म्हणून काळा, पडती हाती म्हणून काळा, पडती हाती म्हणून काळा. येतो हिता कळवळा, पडती हाती म्हणून काळा, पडती हाती म्हणून काळा, पडती हाती म्हणून काळा. येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा, पडती हाती म्हणून काळा, पडती हाती म्हणून काळा. जरा जोऱ्यात टाळी वाजवा जरा. हे उभं काय ते चिकन गुन्ह्या झाले म्हणे. उडाला विढाला. हे माणसं जरा मजबूत आहेत, मला ढिले जमत नाही. आणि आज पहिला दिवस आहे पण एवढी पब्लिक आहे, मला टाळी वाजवा धन्यवाद देतो. नाही तर काही गावात मोठा मांडव आणि पाचट पांडव. उडाला विढाला. येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळास. संत महात्म्याला जग अधोगतीला गेल्याला पाहत तुकोबाराने तुमच्या माझ्याकडे दृष्टी टाकली. अरे इतका सुंदर देह दिलाय, अवुनात का मानव देह अल्लाने तुझं दिया. खाया पिया सुख से सोया. आहा मेरा मेरा सब ही मेरा जन्म भार गमाया. 184 गिरकी मारे यही फल पाया. अब उठा हात का मानव देह अल्लाने तुझं दिया. बस राम भजन को, कमल मुख राम भजन को. दिव्य दिला देह, शरीर उत्तम. अरे इतका सुंदर देह दिला, माणसं नको ते विचार करीतात. विचार करिता वाया जाय येळ. लड्डी घेते मूळ फजितीचे. तो कोबरे सांगतात अरे बाबा कसा बी विचार करून आयुष्य वाया घालण्यापेक्षा कसा विचार करा. सर सर विचार करा उठा उठी. टाळी वाजवा. सर सर विचार करा उठा तारा चार विचार करा उठा मोठी हो. सारा चार विचार करा उठा मोठी. दोन्ही बाबा सांगा. सर सर विचार करा उठा मोठी. सर सर विचार करा उठा मोठी. चार विचार करा उठा मोठी. टाळी टाळी टाळी. सारा चार विचार करा उठा. नामधरा खांडी विठोबाचे. नामधरा खांडी विठोबा. तयाच्या दिवशी निर्जला संकट. तयाच्या दिवशी निर्जला संकट. असं वाटत खिशातले हजार हजार काढून द्यावं, पण महाराजाचं घेत नाहीत म्हणा ना. उडाला विढाला. जाऊ द्या, माझ्याकडे लक्ष द्या. तो कोबरा सांगतात बाबा कसा बी विचार करून आयुष्य जाणार आहे. आयुष्य जात पलपल तुझला कैसे कळे ना. 2 दिवसाचा तनु आला की रे पाहून ना.
बस आयुष्य चाललंय, माझ्याकडे लक्ष द्या. मग जाणार आहे, कसा बी विचार करून घालण्यापेक्षा सारासार विचार करा. उठा. आता काही गोष्टी सार आहेत आणि काही गोष्टी बोला की असार आहेत. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, टाइम घालीत नाही. भुईमुगाची शेंग वरचं टर्पल कसं आहे? आ असार. आतला शेंगदाणा सार. व आता पुढे चला. खारी वरचं टर्पल सार, आतली आठवळी असार. आता पुढे चला. आंबा पाडाला पिकलाय. थोडी रियन्स आहे, मला वाटलं काय. आंब्याचं वरचं सालपट कसं आहे? असार. आतला रस सार. कोय असार. बरं आता पुढे चला. दूध कसं आहे? सार आहे. आता सार मिळालंय. हे तुकाराम मुंडेचे थोडे उपकार झाले. नाही तर सगळं आसारच होतं. विढाला विढाला. काय भ्रष्टाचार आहे महाराज. अरे ज्याच्या घरी एक गाय नव्हती ते 400 लिटर दूध बनवत होता माणूस. काय कमाल असं. आपण बी खापा हे आपल्याला बियचव मिळाले म्हणून तर झटका आलाय. आहार सुद्धा असावा. विढाला विढाला. काही माणसाचे खरंच आबा उपकार असतात. टाळी वाजवा तुकाराम मुंड्यासाठी महाराज. विनोद नाही. अरे जगासाठी कार्य केलं तू साधूच आहे. विढाला विढाला. जाऊ द्या. आता पुढे चला. दूध कसं आहे? सार आहे. ताक कसं आहे? असार आहे. लोणी कसं आहे? बोला बोला सार आहे. पेढा कसा आहे? संपूर्ण सार आहे. तसं देवाचं नाम सार सार विठोबा. नाम तुझे सार मनवनी सोळपानी जपत असे वारंवार. फलकट तो संसार. येथे सार नाम साराचे हे सार. शरणागत यमकी कर. शरणागत यमकी कर. शरणागत यमकी. नाम 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 सारा के सारे चरणागत यमकी टाळी टाळी टाळी. टाळी टाळी टाळी. आजची आनंद किती हो. आधी आनंद रे आनंद नाही आनंदाची रोडा. टाळी टाळी टाळी.
मगी कर वा वा, टाळी वाजवा. कसा आहे आबा? पहिला दिवस आहे, मला वाटतंय आनंद घ्यावा हो. एक वाक्य बोलतो, ऐका बरं काय. ताई मांडी घाल माय. हा, सरळ बैठे बैठे. हा, ते उग ते दुष्काळ पडल्याने बसू नका. विठाला विठाला एक वाक्य आहे का दादा? जगात आनंद शिल्लक कुठंच नाही. आनंद फक्त माझ्या वारकरी संप्रदायात आहे. हा आनंद पाहून आज स्वर्गामध्ये आमचे सद्गुरू, मला वाटतं योगीराज गंगागिरी महाराज आज स्वर्गातून आपल्याला आशीर्वाद देतात. देवाचं नाम सार आहे. नाम साराचे हे सार. तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार. नाम एक सार विठोबाचे. काय सांगाव महाराज. झोपा, टाळी वाजवा. अरे देवाचं नाम सार आहे आबा. नानोबारा आहे, तुकोबारा आहे, सगळ्या संतांची मिटिंग झाली. कुणाची बोला की? सप्त्याला मिटिंग घेतली का नाही तुम्ही? बैठक घेतली का नाही? हो म्हणा की घेतली का नाही? सर्व संतांची मिटिंग बैठक झाली. जगामध्ये सार काय? सगळे संत एकत्र बसली. तुकोबारा सांगतात, संत एकांती बैसले. संत टाळी वाजवा, टाळी. एकांती बैसले सर्व ही सिद्धांत सोदिले. सर्व ही सिद्धांत सोदिले. सर्वही सिद्धांत शोधिले सर्वही सिद्धांत शोधिले ज्ञान दृष्टी अवलोकिले. ज्ञान दृष्टी अवलोकिले. ज्ञानदृष्टी अवलोकिले ज्ञानदृष्टी अवलोकिले सार काढिले निवडणे हे टाळी वाजवा. सार काढिले निवडणे हे खाली बसा, खाली बसा. आबा आबा खाली. टाळी वाजवा, टाळी वाजवा. टाळ नाही, टाळी टाळी टाळी. जोरा 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 जोरा. वा, थांबा थांबा. टाळ वाजवा. थांबा, मुर्दांग. टाळी टाळी जोरात. पुढे बसलेले जोरात वाजवा. टाळ. टाळी. बाहेर बसलेले जोरात.
वा टाळ ते एक विठोबाचे नाम ते एक विठोबाचे जरा इमानदारीनं वाजवा. घामच आला आबा आणि जिथं घाम तिथं दामुग केला इशारा. फुक्कड तर खाली शुगर होती या विठाला विठाला संत एकांती बैसले संत सर्व ही सिद्धांत शोधिले सर्व ही ज्ञान दृष्टी अवलोकिली सार काढिले निवडोनी ते एक विठोबाचे. ऐका सर्व साधू संतांची मिटिंग झाली. जगा श्रेष्ठ काय जगामध्ये सार काय ते फक्त देवाचं नाम आहे. फक्त देवाचं. म्हणून या गावामध्ये आमचे सद्गुरू लाड गुरुजी त्यांना एक नाम सप्ताह चालू केलाय महाराष्ट्राळीवाद. तुमच्या इकडे इकडे एकच असेल. गुरुजीनं आमच्या भागामध्ये हजारो सप्ते एक नाम चालू केले. नामचिंतनाची ताकद आहे ते कशात ताकद नाही. गगनाहून वाण नाम आहे गगनाहून वाण नाम आता हे सगळं वाढच आहे. ज्ञानदेव पुष्य निवृत्तीशी चाड. निवृत्तीनाथ भगवान सांगतात गगनावून वाड नाम आहे. झोपा विठाला विठाला जगाश्रेष्ठ नामचिंतन आहे. म्हणून नामधराखंडी बोला बोला कुणाचे कोण म्हणलं मसोबाचे नाही नाही विठोबाचे. महाराज काय सर्व हिशोबातच ज्ञानदृष्टी सार काढिले. महिला मंडळी आता ते सूप आहे का आप तुमच्याकडे काय म्हणते त्याला सूपच ना. जुन्या काळामध्ये सूप होतं ते फटकण्यासाठी निवडण्यासाठी. बरोबर आहे ना. बाया जर फटकाय बसल्या ना आबा व्यायाम व्हायचा बायाचा. फटक फटक फटक. आता फटक फटक नाही चटक 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 चटक. बायाला कामच राहील नाही आबा इमानदारीनं. अरे मन आहे जुनं ते. खरं सांगा जुन्या काळात जात होतं का नाही होतं ना. जात्याला काय असतंय कोण म्हणलं खुंटा खोटा कोण म्हणलं खोटा खोटा नाही खुंटा. खुटा वेगळा असतंय खुंटा वेगळा असतंय. विठाला विठाला दादा हसा म्हणून बोलत नाही. जुन्या काळामध्ये चुलीवर स्वयंपाक व्हायचा हो. चुलीवर काय स्वयंपाक गोड लागायचा आबा इमानदारनं काय चवदार हो. आता हो का जुन्या काळात बायानं जर भाकरी केली ना चुलीवर भाकर फुगायची. पापड यायचा. समुदेव महाराज तुमच्यासारखं असं इमानदारनं खोटं बोलणार. आता भाकर फुगण आहे चपाती फुगण आहे.
आता उलट झालंय, करणारी बाईत फुगाली अशी. सगळं उलट होऊन गेलंय. विठाला विठाला हसा म्हणून बोलत नाही, माझ्याकडे लक्ष द्या. शरीराला व्यायाम असू द्या, शरीराला कष्ट असू द्या, तुम्हाला आयुष्यात शुगर होणार नाही. आयुष्यात टाळी वाजवा, आयुष्यात नाही. थोडं विनोद नाही, थोडं प्रयत्न करा. अरे काय होत नाही, असाध्य ते साध्य करिता कारण अभ्यास, प्रयत्न करा, विनोद नाही. जगामध्ये देवाचं नाम सार आहे, जगामध्ये देवाचं नाम श्रेष्ठ आहे. म्हणून तुकोबाराया सांगतात, सारासार विचार करा. सार काय असार काय विचार करा, पण विचार करा, सारासार विचार करा. उठा. आता थोडक्यात बोलतो आबा, काही गोष्टीचा विचार करायचा नाही. ऐका बरं काय, काही गोष्टीचा विचार एक बारच करायचा आहे आणि काही गोष्टीचा विचार सतत करायचा आहे. विठाला विठाला करावया पार भव चंदू, करावया पार भव करावया पार भव करावया पार भव जनार्दनी हाती करावा विचार, सण हाती करावा विचार, जनार्दनी हाती करावा विचार, सण हाती करावा करावया पार भव चंदू, करावया पार भव करावया पार भव करावया पार भव भव चंदू, भव चंदू, भव चंदू. क्षणोक्षणाची करावा तरावया पार. आहे मी हा कोण, मी तो वासुदेव तत्वता. कळो येईल विचारा वाचून नपविजय. जाऊ द्या, थोडक्यात काही गोष्टीचा विचार करायचा नाही. हो, तुम्ही शुद्ध माणसं आहेत. दुसऱ्याचं वाईट करण्याचा विचार करायचा. अशोक महाराज, दुसऱ्याचं वाईट केल्यास आपलं झाल्याशिवाय राहत. आता उगा थोडक्यात सांगतो, आठवलं म्हणून. 2 जण नवरा बायको होते. किती होते? मला वाटलं काय एकटंच का काय. योगायोगानं दोघाचे वडील, आम्ही वैकुंठवासी. बायकोनं बोलून घेतला, आबा इकडे या. म्हणे का, तुमची आईची जशी सेवा तशी माझी आईची, पण मुद्दा डोक्यात ठेवा बरं काय. दुसऱ्याचं वाईट केल्यानंतर आपलं झाल्याशिवाय राहत म्हणून दुसऱ्याचं वाईट करण्याचा विचार करायचा. आता हे तुम्हाला माहित आहे, कलियुगातलं जे देव जे माझे बायको. तुम्हाला कळालं, इतरी सोडून सांगालोय. जे तुम्ही सांगाल तेच आम्ही ऐकू. मारुती कार घेतली, पळत गेला, सासूबाईला गाडीत बसलं. सासूबाई आणली तर उद्बत्ती छाप होती. कशी होती उद्बत्ती छाप. ह्याची आई गुबगुबीत. आता घरच्या आईची सोय किती केली असं, लय एका महिना ढुस फुस. घरची म्हातारी अशी होती, अशी झाली. आणि सासूबाई उद्बत्ती छाप गुबगुबीत. आमच्या इकडे म्हणाय लाडू झाले घट, सासूबाई पडली लट. सासूबाई हलना डुलना, हिनं डोक्याला हात लावला. आबा विचार केला, म्हणला माझी आई अशी होती, अशी झाली. सासूबाई उद्बत्ती छाप गुबगुबीत कशी काय. आणि कोणी असो, आमदार खासदार कीर्तनकार, बायको पुढे गपगार, काही चलत नाही. आता बरेच कीर्तनकार कंबर बांधली ना. जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगात काय म्हणतात, त्याच्या घरी जाऊन बघा, तुम्हाला कंबरच्या विनोद नाही. आता आमदार खासदार इकडे आले ना, मी तुमच्या इकडे सोडून सांगालोय. आमदार खासदार इकडे आले, येत्या 5 वर्षात तुमच्या गावाची वाट लागली पाहिजे. आणि घरी गेलं की ती रिबिचिप पण मी रिबिचिप. बायकोनं बोलून घेतलं, इकडे या. म्हणे का, तुमची आईची सोय करा, नाही तर माझी. मी राहणार. याने सांगितलं, चिंता करू नको, मला अवकाळी पाऊस पडले, माझी आईची सोय लावतो. रात्री 12 वाजता उठला महाराज, आईची वाट डोक्यावर घेतली, टकाक 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 असं. जशी बाद नेली तशी नदीत. जय हरी. म्हातारीच्या हातात लिंबाचा फाटा आला. म्हातारी ती लिंबाच्या वरी, कोल्डी फट. अवकाळी पाऊस महाराज. अरे ज्याला देव तारते त्याला कोण मारते. देव राखितया मारील कोण, नमोडे काटा हिंडता वन, देव सका जरी ईश्वा अवघेची कृपा करी. ज्याला देव तारते त्याला कोण मारते. आई वाहत गेली, लिंबाचा पाटा तिच्या हातात, लिंबावर. अवकाळी पूर 2-3 तासात पूर्व सरला. आमुष्याची रात्र. कशाची बोला, आमुष्याची रात्र. चोरी करण्यासाठी आले ते. प्रत्येक चोराजवळ इतकालं सोनं. कितकालं प्रकाश महाराज. हो म्हणा, द्यायचंय का घ्यायचंय. प्रत्येक चोराजवळ इतकालं सोनं. आई लिंबावरून चोर खाली. एक जण म्हणला माझा हिस्सा करा, दुसरा म्हणला माझा करा, तिसरा म्हणला माझा करा. वरून आईनं बघितलं, ती आई म्हणली माझा हिस्सा करा रे. होत होत होय.
आ राट्या बुवा राट्या खा राट्या कुणाचं धोतर फिटलं कुणाचा पॅन्ट फाटला. नुसतं भूताचं नाव ऐकलं तर माणसं तिकडे जात नाहीत. आणि खरं भूत दिसल्यास अरे सोनं तिथं चांदी तिथं होय लाख पळाय. आई लिंबावून खाली उतरली. कुठून? वरी बघा कुठून? लिंबावून. आईच्या अंगावर 9 वार लुगडं होतं. किती होतं? 9 वार. त्याच्यातलं 3 वार फाडलं. झोपले काय? खाली किती राहिलं? आबा तवापासून 6 वार झाले. पुढचं सांगत नाही. उगा कशाला डोसक्याला ताप. विठाला विठाला ऐका 3 वार लुगडं घेतलं. सोनं चांदी गठोड्यात बांधलं. सोनं चांदी घेऊन आई निघाली. खरं सांगा इमानदारीनं आज प्रथम दिवस आहे. प्रथम नारजितम विद्या, द्वितीयम नारजितम धनम, तृतीयम नारजितम पुण्य, चतुर्थम किम करियेशी. आज पहिला दिवस आहे. माझ्याकडे लक्ष द्या. खरं सांगा आई सोनं चांदी घेऊन कुठं जाणार? बोला. कुठं जाणार? मुलाकडं एवढं वाक्य घेऊन जा. बरं काय आपण स्वतःच्या माय बापाला जीव मारायची जरी प्रयत्न केले तरी आपलं कल्याण व्हावं म्हणून आपल्याला आशीर्वाद देऊन मरणारे आपले माय बापच असतात. दादा कुत्र्याला भाकर चोंबाळून चारा. आमचे गुरुवारी रामानाचार्य ढोकबाबांचं वाक्य आहे. कुत्र चावल्याशिवाय मरणार नाही. माय बापाला भाकर फेकून टाका. माय बाप आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही. सबसे बड़ी है माँ, ओ सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर वो क्या बात है? नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है, वो देती सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. क्या बात है? टाळी वाजवा. सबसे बड़ी है माँ. सख्ख तीर्थाची आहे. टाळी टाळी. माय बाप केवळ काशी. बोला बोला. तेने न जावे लेकुराचे जाणे मातेची या चित्ती अवघी बालकाची. टाळी. सबसे बडी हे मा. सोन्या चांदीचं गटोडं डोक्यावर घातलं. माँ से बढ़कर कोई नहीं है. दुआ देते ये माँ. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है सबसे बडी हे मा. आबा काय ताकद आहे हो. महाराज एवढं वाक्य आहे का? आई ती आईच असते आणि बाप तो बापच असतो. आपली आई कशी बी असू द्या आपल्या घरात धाक आहे. आपला बाप कसाही असू द्या आपल्या घराला राखण आहे. दादा टाळी. सोन्या चांदीचं गटोडं डोक्यावर घेतलं. टकाक 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 असं दार वाजवलं. उठा रे. सुनाला वाटलं सासू भूतूनच आली. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा. जसे त्याला भीती असते. सून पळाय गेली पलंगाच्या खाली पडली. टंगडच मोडलं. पण मुलानं विचार केला माझी आई मला दगा देणार. दगा देणार. मुलगा पळत गेला आणि गळ्याला मिठी मारली. आई का बाळा तुला नदीत नेऊन टाकलं होतं तू वाहत गेलती.
जिवंत होऊन सोनं चांदी घेऊन घराकडे आलीस. आईनं सांगितलं बाळा माणूस नदीत नेऊन टाकला की सोनच घेऊन यालाय. रियाज आहे ना, काय घेऊन यालाय माईकवाले पाहिजे तुम्हाला सोनेवाले बेचेन हे. अरे एक अंगठी असली तर माणसात माणसं येत नाही बाहेरच. श्रीकृष्ण म्हणे अर्जुना लावा तंबाखूला चुना तो माझा भक्त जुना जाणावा. एक अंगठी असली तर माणसात माणसं येत नाहीत. इतकं सोनं विचार केला माझी म्हातारी आई नदीत टाकली तर इतकं सोनं आणलंय. बायको नदीत टाकल्या सोनं किती आणेल. सोन्यासाठी माणसं काही करते. शंभू महाराज विनोद नाही. आमच्या इकडे घरं पाळली मिळालं नाही. माणसं विनोद नाही. रात्री उठला बायकोची बाट डोक्यावर घेतली टकाक 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 असं. बायकोला पताच नाही. जशी बार नेली तशी नदीत. जय हरी बायको समुद्राच्या मोरी. डबल महागारी आली प्रकाश बुवा. बुडाले तयाचा मूळ ना मार्ग. विनोद नाही. ऐका आई इमानदार होती. बोला सोनं चांदी घेऊन घराकड बोला की आली. बायको लबाड होती तर समुद्राच्या खाली. कळाला असलं तर टाळी वाजवा. दुसऱ्याचा वाटोळ करायचं ठरवल्यानंतर आपलं झाल्याशिवाय राहत. अनेकाच्या घाती मानिता संतोष सुख दुःख दोष अंगी लागे. काय सांगाव महाराज. झोपा टाळी वाजवा. म्हणून दुसऱ्याचं वाईट करण्याचा विचार करायचा बोला करायचा नाही. पण काही गोष्टीचा एकबारच करायचा आहे. कोणता. समुद्र महाराज तुम झाले की हो झाले नाही मला करायचे नाही. मागे ना पुढं 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 तुमचं झालंय ना. झालेली माणसं लगेच कळते झाली समाधान तुमचे. विनोद नाही. लग्न करण्याचा विचार जरूर करायचा पण एकदा. डबल बटन दाबलं की मदान बाद होत आहे. विनोद नाही. तो कबरा सांगतात तर दुसरीनं करावी बाईल भंड फजिती होईल. बोभाट सद्वारा जाईल. बायकाच्या पान वाट्या एका पुरुषा दोघी नारी. पाप वशे त्याचे घरी. पापन लगे धुंडावे लागन तिने तेथे जावे. नामदेवराय सांगतात नामा म्हणे बा श्रीहरी. दोन बायका ज्याचे घरी त्याचे नसावे शेजारी. नामदेव महाराज म्हणले त्याला दोन बायका आहेत त्याचा शेजार नसावा. कुणी केले असल्यात सोडून देऊ नका. मी दुसरी करीनच नाही. ऐका लग्न करण्याचा विचार जरूर पण दुसरी करण्याचा नाही. पण काही गोष्टीचा विचार सतत सारासार विचार करा. उठाउठी क्षणोक्षण हाची करावा विचार. सतत काही गोष्टीचा विचार करायचा आहे. मला विचार करून काय करावं. नामधरा कंठी विठो. नाम धरा कंठी विठोबा. नाम धरा कंठी विठोबा. जरा जरा विचार करा उठा उठे. सारे विचारे करा उठा उठे. विचार करा उठा. सारे विचारे करा उठा उठे. नाम धरा कंठी विठोबाचे. नाम धरा कंठी विठोबाचे. नाम धरा कंठी विठोबाचे. एक तास होताला विचार करा विचार करा विचार. कुणाला कळत नाही. विचार करून काय करावं. तो कुमार सांगितलं एक काम करा चकारात्मक नामधरा कंठी बोला की कुणाचे कुणाचे विठोबाचे. आबा जगात अनेक देव आहेत. 33 कोटी देव आहेत. किती 33 कोटी देव आहेत. ऐका नामाची आवड ज्याला आहे ना तो माझा पंढरीचा पांडुरंग आहे. तुका म्हणे हात कृपेचा सागर. नामासाठी पार पावे. नामासाठी पार पाववे. नामासाठी पार पाववे. तुका म्हणे हात नामाने हात कृपेचा सागर. नामासाठी पार पाववे. नामासाठी पार पाववे. नामासाठी पार पाववे. बस जगात त्याला काही लागत नाही. याने घ्यावे त्याचे नाम. तिशी करणे याचे काम आवडीने भावे. हरिनाम जाऊ द्या हो आवडे देवाशी. नामाचा उच्चार जाऊ द्या. खरं सांगा बरं आबा देवाला नावाची आवड आहे. कुणाला देवाला. तुम्हाला कशाची आहे. इमानदारीनं खरं सांगा. उगं तुमच्या मंडळीनं तुमचं नाव घ्यावं
महादेवाच्या पिंडीला बेल टाकते वाकून. जुन्या काळातली नावही सुंदर हो. महादेवाच्या पिंडीला बेल टाकते वाकून. उगं तुमच्या मंडळीनं म्हणा रोहिदास आबा जगदाळे यांचं नाव घेते आजच्या कीर्तनकाराचा मान राखून. इमानदारीनं तुम्हाला गुदगुले झाल्या का नाही? हो म्हणा. दादा तुम्ही हसा म्हणून बोलत नाही हो. एक वाक्य माझ्याकडे ऐका बरं काय. अरे नाशक्या देहाचं नाव घेतलं तुम्हाला मरेपर्यंत पत्नी सांभाळावं लागते. टाळी वाजवा कळा असलं मरेपर्यंत. आपण जर ऐका मरेपर्यंत त्याचं नाव घेतलं तो का सांभाळ करणार नाही? मागे पुढे उभा राहायचा बाणीत. मागे पुढे घालता राही सांभाळीत. निवाराया पडिये दे भावे उर्वी वाचना पडिये दे भावे उर्वी वाचना पडिये दे भावे उर्वी वाचना भावे उर्वी वाचना वाचना वाचना. जरा इमानदारीनं वाजवा जोऱ्यात जोऱ्यात वाजवा जोऱ्यात. हे तुमच्या तुमच्या पाठीमाग बसले त्याचं नाव काय? हे हे हा ते 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 आ ते 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 तुम्ही हात लावलेले आ आ अजित भाऊ लई माणूस समाधान दिसायला उगा. मी आलं तसं बघायला वा वा वा. अजित भाऊ माळ आहे का? आ बघू इमानदारीनं. हा लायसन आहे. हे बिना लायसनची गाडी नसाव. हा मग घे दन का. विनोद नाही माझ्याकडे लक्ष द्या बरं काय. त्याचं नाव घेतल्यास मागे पुढे उभा राही सांभाळीत निर्वाणी गोविंद असे काहीच साकडे आम्हा घाले पाठीकडे आपण कळी काळाशी. ऐका तुझी चिंता त्याशी. अरे देवाला लई नावाची आवड आहे. एका वाक्यात बोलतो. ए ए झिंगर बांगरा चला आता झोपी आले. आता कुणाच्या इथे ह्याच्यासाठी टाळी वाजवा. ही कुणाचे असू द्या असू द्या. कुणाचा ताईचा हे अलीकडचं कुणाचं आहे? रमेश भाऊ हे आता टाळ्या घेऊन उभा राहिलेत. नक्की हे कीर्तनकार होणार. पण यांच्याकडे तुमचं लक्ष असू द्या. नाही हे लई मोबाईल बघ माय मोबाईल बघ. अरे इमानदारीने एक वाक्य आहे का. तुम्ही हसण्यासाठी माझं कीर्तन ऐकू नका. एक वाक्य बोलू. बंगला बांधता आला नाही तर बांधू नका. शेती घेता आली नाही तर घेऊ नका. गाडी घेता आली नाही तर घेऊ नका. जन्माला घातलेल्या लेकराला संस्कार लावल्याशिवाय मरू नका. बंगला किती चांगला आहे शेती किती आहे यात नवल नाही. माझ्याकडे लक्ष द्या. आपल्या घरामध्ये संस्कार किती चांगले आहेत यात नवल आहे. यात नवल आहे. म्हणून खरं सांगू मुलं वाढवण्यात महत्व आहे. मुलं वाढवावी मुलं आणि घडवावी मुलं. मुलं वाढलेही पाहिजे घडली पाहिजे. विढाला विढाला माझ्याकडे लक्ष द्या. देवाला नावाची आवड आहे. कशाची कशाची बोला. आता सगळ्यांना माहिती आहे. आबा आज्या मेळानं जन्मात देवाचं नाव घेतलं. बोला बोला बोला. घेतलं घेतलं नाही. यमन आपल्या दूताला बोललं इकडे या जा. त्याला बांधून आणा. कुणाला कुणाला? अजय मेळाला. त्याला सप्ताह कळाला नाही. त्याला काही नाही. झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट. बस बस जा आणि त्याला बांधून आणा. कुणा सांगितलं? यमन आपल्या दूताला. यमाचे दूत निघाले आणि आज्या मेळाला काही मुलं होते. एका मुलाचं नाव ठेवलं होतं नारायण. काय ठेवलं होतं? बोला बोला. नारायण. एका मुलाचं नाव होतं. यमाची दूत दिसली. आता बरेच माणसं म्हणतात मरतानी माणसाला काही कळत 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 नाही. एक वाक्य आहे का. मरतानी जे कळते ते तारुण्यात कळत नाही. प्रमाण सांगतो. तारुण्याच्या मध्ये न माने कोणाशी सदा मुसमुसी धुळी द्यायचा. महाराज विनोद नाही. मरतानी सगळं कळत असतंय.
आज्या मेळानं बाजावर पडला. आज्या मेळानं लांबून दृश्य पाहिलं. आज्या मेळानं ते दृश्य पाहिल्याबरोबर कळालं यमाची. आणि आता कसं आहे बघा, 2 माणसाला यम आलेले कळतात. कुणाला कुणाला? गावातली कुत्री एक, आणि ज्याचा जीव चालाय तो 2. त्याला एक कळत आणि कुत्र्याला एक. गावात जर माणूस मरणार असला आबा, सगळे कुत्रे एकत्र येते. सगळे कुत्रे एकत्र. कोण? सगळे कुत्रे. आणि एका स्वरात आलटत येत. एका स्वरात. जमाले का? सगळे एका स्वरात. मी कुत्रे सांगा माझ्याकडे बघू नका. ह्या बाया म्हणतात माय या गलीतून त्या गलीत एका स्वरात. आबा विनोद नाही, कुत्री एकत्र येऊन आलडतात. त्यांना यम दिसतात. बाजूवर जो माणूस पडला त्याला दिसतात. आजामेळ बाजूवर पडला. पाहिल्या पाहिल्या यमाचे दूध दिसले. नारायणा धाव, नारायणा धाव, नारायणा धाव. यमाचे दूत म्हणले हे तर सप्त्यात बी झिंग झिंग झिंगा. हा ना, आता आपल्याला बघितलं नारायणा. बोला नारायणा धाव. यमाचे दूतीत आलेली लाख पडाय. यमानं विचारलं अरे काय झालं आपलं गिराईक? खरं सांगा. ते आम्हाला पाहिल्याबरोबर नारायणा धाव, नारायणा. अंतकालेच मामेव अंतकाळी ज्याच्या नाम आले तो का म्हणे सुखा. अरे देवाचं नाव घेते का? ये म सांगे दुता तुम्हा तेथे नाही सत्ता. जे ते होय कथा सदा घोष नामाचा. नका जाऊ तया या गावा नामधारकाचा शिव. नका जाऊ तया गावा नामधारकाचा शिव. सुधारीच्या यावा कीर्ती फिरे भोवती. कीर्ती फिरे भोवती. नका जाऊ तया गावा नामधारकाचा शिवा. नका जाऊ तया गावा नामधारकाचा शिवा. नका जाऊ तया गावा. नका जाऊ तया गावा नामधारकाचा शिवा. देवाचं नाव घेते ना शब्दात. अरे ते देवाचं नाव घेते ना. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या. सुदर्शन या घरटी फिरी ऐका. अरे त्याच्या गावाला काय शोर जायचं नाही. एक वाक्य आहे बा. त्यानं देवाचं नाव नाही घेतलं. पुत्राची आलोभी नष्ट म्हणे नारायण. त्यासाठी मान पाठविले. त्याला वाटलं ऐका विनोद म्हणून बोलत नाही. मुलाचं नाव घेतलं पण देवाला वाटलं माझं नाव आहे. इतकी त्याला नावाची आवड आहे म्हणून नामधरा कंठी. विठोबाचे. आता एका वाक्यात बोलतो. देवाचं नाव घेतल्यास बाकी साधना करण्याची गरज नाही. काय त्यावरली इगळे आणि वैकुंठ नायक जया कंठी. कंठी धरला कृष्ण मोदी. कंठी धरला कंठी धरिला कृष्णमणी. कंठी धरिला कृष्णमणी. कंठी धरला कृष्ण मोदी. कंठी धरला कृष्ण. कंठी धरिला कृष्णमणी. कंठी धरिला कृष्णमणी. अवघातने अवघातनी प्रकाशे. कंठी धरला कृष्ण म्हणे अवघातनी प्रकाश. काला वाटू एकमेका.
त्याचं नाम कंटा धारण केलं. कंठी धरिला कृष्णमणी. अवघा जनी प्रकाश, इतकी ताकद आहे म्हणून नामधरा कंठी. बोला कुणाचे? नामधरा कंठी विठोबाचे. महाराज नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे. टाइम होता आला. फायदा काय? याच्या चिंताने निर्जन संकट. दयाच्या चिंताने निर्जन संकट. धरला दुर्घाटी भवसिंधू. धरला दुर्घाटी भवसिंधू. दयाच्या चिंताने निर्जन संकट. दयाच्या चिंताने निर्जन संकट. वाह 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 वाह, क्या बात है. आबा असं वाटतंय आज पहिला दिवस नाही, आज जागराचा दिवस आहे. टाळी वाजवा. नामधरा कंठी. बोला नामधरा कंठी. नामधरा कंठी विठोबाची. त्याचं नाम कंठात धारण केलं महाराज. सतत चिंतन केलं. फायदा तो खबर आहे सांगतात. तयाच्या चिंतने निर्शल संकट. चिंतने चिंतने तद्रुपत्ता. काळ सारावा चिंतने काळ सारावा कुणाच्या अंगात येईल उगा. मी एका ठिकाणी असा झटका हाणला, गड्याच्या अंगात आलो. आबा इमानदार ते जा उठला. आहा हो हो आहा. हुशार माणूस होता आबासारखं. जेव्हा उडी मारली पक्क दाबून धरलं. त्या अंगात आल्याला म्हणून लागलं सोडा 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 सोडा. आबा म्हणले कामून 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 कामून. ते म्हणलं बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल. ह्या बदमासाला बिड्या मोडलेल्या कळाल्यात आणि तुम्ही म्हणता त्याच्या अंगात देवी घुसली बेश्रमीच्या खोका. विढाला विढाला विढाला. एवढं वाक्य घेऊन जा, माझ्याकडे लक्ष द्या. अंगात आल्याला देव राहत नाही आणि चित्ता शिरल्याला देव निघत नाही. दादा निघत नाही. तो खबर आहे सांगतात. त्याच्या नामचिंतनात काय ताकद आहे. तयाच्या चिंतने निर्शल संकट. ऐका केवढंही संकट येऊ द्या, केवढंही. अर्जुनाची घोडी धुतली अनंती संकटे बहुत निवारिले. जाऊ द्या आता एवढा दृष्टांत सांगतो. नामचिंतनात काय ताकद असते. पांडवाचा यज्ञ चालला. कुणाचा? बोला बोला बोला. पांडवाचा. हे दुर्योधनाला कळालं. कुणाला? आबा दुर्योधनाला. हे दुर्योधनाला सहन झालं. सहन झालं आणि दुर्योधनाच्या जातीचे माणसं अनेक संपले संपले. बऱ्याच माणसाला दुसऱ्याचं बरं वाटत. हे दुर्योधनाच्या जातीचे असतात महाराज. विनोद नाही. काही माणसानं आपलं हित केलं नाही, जेने नाही केली आपली सोहित आणि पुढीलाचा घात इच्छित असे. विनोद नाही. एकाला खोकला लागला. काय लागला? खोकला. ते कुठेही गेले खोकलू लागला. आबा त्याचा खोकलाच राहीना. कुठेही कुठेही त्यानं 50,000 घातली. किती खोकल्यासाठी? 50,000. पण खोकलाच जाईना. एक पेनार त्याच्याजवळ गेले. पेनार माल घेणार. इथं कोणी नाही, मी कडे सांगालोय. ते माल घेणार त्याच्याजवळ गेले. ते खोकलाले. हे म्हणला पेनार. म्हणलं का म्हणून खोकलालास? म्हणला लय दिवस झाला खोकला आहे. म्हणला 50,000 घातले तरी खोकला काही जात जात. ते पेनार म्हणला तू पागल आहेस. म्हणला तुला कुणं सांगितलं 50,000 घालाय? म्हणला मग थोडा माल घे. म्हणला थोडा माल. ते म्हणला 50,000 घालून खोकला जाय ना आबा. आणि तू सर्व म्हणतोस माल घ्या. ते म्हणला माझा अनुभव आहे, मी सतत घेतो. तर मग जमीन गेली, मग बंगला गेला, मग बायको गेली. तो खोकला तर किरकोळ आहे. म्हणला विढाला विढाला. याला म्हणायचं दुर्योधनाच्या जातीचे. हे ना आपलंही चांगलं केलं नाही, दुसऱ्याचंही बोला होऊ दिलं
दुर्योधनाला कळालं पांडवाचा यज्ञ चाललाय. स्त्रियांना थाली दिली. दिवसभर अन्नदान चालू आहे. रात्री 12 वाजेपर्यंत तळपायाची आग मस्तकाला गेली. कुणाची कुणाची? दुर्योधनाची. दुर्वास ऋषीची सेवा केली 4 महिने. वरंबुरी प्रसन्न. बोल दुर्योधना काय आपली इच्छा? पांडवाचा यज्ञ चाललाय तिथं जा आणि रात्री 12 वाजता त्यांचं सत्वहरण करा. कोण म्हणू लागलं? कोण कोण? दुर्योधन. दुर्वासुशीला चिंता पडली. आबा दुर्योधना तुझं नाव बी आणि करणी बी. अरे माझ्यासारख्या महात्म्यानं तिथं जावं त्यांचं सत्वहरण करावं. पांडव का साधे आहेत का? पाहाती पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठविती रे. द्वारिकेचा राणा पांडवा घरी, द्वारिकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा. द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. पांडवा घरी, पांडवा घरी, पांडवा घरी. जरा इमानदारीनं वाजवा. इमानदारी कळाली का? अशी आहे इमानदारी. जोरात जोरात जोरात. महाराज ज्ञानदेव म्हणे यासाची या खुणा. द्वारकेचा राणा. आबा काय ताकद आहे हो माझ्यासारख्यानं. तत्वज्ञान सांगितलं कुण? दुर्वास ऋषीनं. दुर्योधनानं अशा भायावर सारल्या. शंभू महाराज अशा कशा? दुर्योधन म्हणला 4 महिने माझं अन्न खाल्लंय आणि मला तत्वज्ञान शिकवता. म्हणून माझी विनंती आहे कीर्तन सोडतो. लक्ष द्या बरं काय. लक्ष द्या. उपवाशी मरायची पाळी आली तरी चालेल. चांगल्याचं अन्न खा. सज्जनाचे अन्न बळीची घ्यावी मागून. दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. सज्जना संगती करावा. उपवास. अरे चांगल्याच्या संगतीत उपवासी मारावं पण नालायकाच्या संगतीत गुलाबजाम खायचे नाही. जैसा खाया अन्न तैसा होय, जैसा पिया पाणी तैशी होय वाणी. जाऊ द्या संगतीचा परिणाम फार मोठा असतो. भायावर सारल्या. मला शिकवता 4 महिने माझं अन्न खाले. दुर्वास ऋषीने हात जोडले. लक्ष द्या. निघाले दुर्वास ऋषी. टाइम झालता. ताड 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 60,000 शिष्य. किती किती? कोण म्हणलं 400? 60,000 शिष्य. समुदेव महाराज. ताड 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 ताड. मध्यप्रहार. दार वाजवलं. भीम नकुल सहदेव अर्जुन तुम्ही दर्शन घेतलं. हा भूदेव हो काय इच्छा? भोजन. ब्राह्मण आहात तुम्ही. या टायमाला भोजन. मध्यप्रहार आहे चालत नाही. धर्म पाही भीमाकडे. बस सत्वहानी होत आहे. एकूण एकाच्या तोंडाकडे बघू लागले. द्रौपदीने सांगितलं चिंता करू नका. तो का म्हणे पतिव्रता तिची देवावरी पतीची या मता अनुसरोनी अशी पत्नी असाव. पतीची इज्जत राखणारी. मी एका आमच्या मित्राला भेटायला गेलो ना म्हणत म्हणलं वहिनी महाराज कुठं गेले? त्या म्हणल्या ते गेले चुलीत. मी म्हणलं बाई महाराजाला चुलीत कोंबाली आपल्याला मुररीतच कोंबिठी. आपण तर दिसा इटका इटका लाग पळाय ना गरमा म्हणलं. येणार नाही. अरे पतीची राज इज्जत राखणारी पत्नी असा. द्रौपदीने सांगितलं चिंता करू नका मी आहे. मध्यप्रहार आहे. जा गंगेवर स्नान आंघोळ वगैरे करा. स्वयंपाक तयार करते. महाराज ऐका 60,000 शिष्य दुर्वास ऋषी तिकडे गेले. इकडे चिंतन केलं. कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया
येळका सकया लावी याला कान्हा धाव कृष्णा धाव धाव रे लवकर रे कान्हा धाव कृष्णा धाव धाव रे लवकर रे ए संकट पडले रे भांडी संकट पडिले भारी संकट पडिले भारी कान्हा धाव रे कृष्णा धाव रे कान्हा धाव रे कृष्णा धाव रे धाव रे लवकरी संकट पडले भारी संकट पडिले भारी संकट पडिले भारी अमुत काही वारी आले एक दिवारी राम काही वारी आले विघ्न निवारी देवा अमुत काही वारी आले एक दिवारी राम काही वारी आले विघ्न निवारी कान्हा धाव कृष्ण धाव धाव रे लवकरी संकट पडले भारी संकट पडिले भारी संकट पडिले भारी आबा प्रकाश महाराज इतका बोर झालतो सोबदार मी आल्या आल्या पडलो का नाही अगो मना आमच्या रमेश आबाला विचारा पडलो का नाही 400 किलोमीटर आले ना आता 400 जायचे हे खाली बसलेल्या वाटते बुवा लोकांची लई मजा आहे येऊन बघा आमच्या संग तुम्ही एका रात्रात विनोद नाही दादा जावे त्याच्या वंशा सोपं नाही सोपं ऐका पण तुम्हाला पाहिल्या पाहिल्या मला आनंद वाटला कान्हा धाव कृष्णा धाव टाइम झाला रे तोरा झाली गरुडा टाकीले मागे द्रुपदीच्या लागे गरुडाचा एक कमी पडला गरुडाला पाठीमाग टाकलं भगवान परमात्मा धावत आले द्रुपदी बोल काय आपली इच्छा 60,000 शिष्य ध्रुवासृषी भोजन मागतात असं माझा स्वभाव माहितीये दिशी तेव्हा ऐसा असची माझा स्वभाव माहिती आहे द्रुपदी काहीतरी खाला दे त्या टायमाला द्रुपदी म्हणू लागली काही देवा घरी न मिळेची अन्न मागे भाजीपान द्रुपदीची अरे आमच्या घरी काय मिळायचं आपल्याकडे म्हणा एकादशीच्या घरी शिवरात्र गेली झोपले काय शरीरात उपवासी मिली म्हणा की आमच्या इकडे एक म्हणा आहे नागव्यापाशी उघडं गेलं हे तरी कळते की पुढचं तुम्ही म्हणा अरे माझ्या घरी काय मिळायचंय जाऊ द्या काय का थोडी विनोद म्हणून बोलत नाही देवाना सांगितलं बघ एक कुठं काहीतरी असेल थालीला एकच पान होतं महाराज ऐका विनोद नाही तृप्तीचे ढेकर दिले काय नो हे केले करशील तरी नो हे काही राईचा डोंगर तयाच्या चिंतने ऐका विनोद नाही महाराज सगळा स्वयंपाक तयार झाला गुलाबजाम बासुंदी श्रीखंड तोंडाला पाणी सोडू देऊ नका कोशिंबीर भजे पापड सगळं वैष्णव माया निर्माण केली तिकडच पोट गट झाली कुणाची त्याची पोट गट झाली पडल्या पडल्या म्हणून लागले हे मग डोकं कुठं आहे मिळत लागा ना गेला भीमाला सांगितलं भीमा चल आणता येईल लवकरात लवकर आता भीमाचं उपरणं म्हणजे का आपल्यासारखं होतं का भीमाचं उपरणं म्हणजे एका एका उपरण्यात 100 बांधली भीम म्हणला उठा एकही उठ ना कोण चालते खाऊन खाऊन तसेच घेतले ना उपरण्यात बांधले आबा उपरणं आवळा गेल्यास काहीच्या तोंडातून माल बाहेर येऊ लागला मी पुढचं सांगत नाही आता तसेच बांधले पंक्तीला आणले न बसवली सुरुवात झालं ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह्रियं कर्वावहे तेजस्विनामोदितमस्तु महाविदिशावहे ओम झांड 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 वदाने कबळ घेता म्हणा की सजावन होते जीवन करे जीवेत्व उदर भरणे नोहे पुंडली बोला बोला गुरुवरे गंगागिरी महाराज की सद्गुरु नारायण गिरी महाराज की हर 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 साडे 10 वाजले होते काही म्हणले बाबो पंक्ती बसल्यात काय करी चला महाराज जेवाय बसले हो काही धर्मा घरचे अन्न परी आपले उदरे लहान महाराज इतके चांगलं झालं अन्न येऊ दे पुढे एकाच्या तोंडात जिलाबीची पुंगळी कडी 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 शेजारचा म्हणला कुठं घालणार तुला काय घेणं म्हणला जिलाबीच्या पुंगळीत घालणार
पण खाऊन तर होणार असा म्हणून नाही तयाच्या चिंतने निर्शेल एवढं संकट आलं. महाराज सांगतात तर आलं दुर्गट भव सिंधू भवनाम संसार सिंधू म्हणजे समुद्र पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे याच्यातून तर आलं दुर्घट भव सिंधू. महाराज आठ कोणतीच नाही. जन्मुनी या कुडी वाची स्मरी राम धरी हाची नेम हरनिशी कोणत्याही कुळात जन्म मिळू द्या. जन्म हो का भलते याती परी न चुको हरिभक्ती. कोणत्याही कुळात ऐका जन्म मिळू द्या पण नित्यनेमानं त्याचं चिंतन करा. धरी हाची नेम आहारनिशी नित्यनेमाविन अन्न खायतो श्वान श्वान नित्यनेमन आम्ही ते प्राणी. महाराज असं सतत चिंतन केलं भजन केलं फायदा काय शेवटचं चरण. ओ तुक मन कोटी गुणिते गुणिता तुक मन कोटी गुणिते गुणिता तुकावने कोटी कुळीती पुनीत तुकावने कोटी कुळीती पुनीत भावे गाता गीता विठोबाचे भावे गाता गीता विठोबाचे दयाच्या चिंताने निर्जल संकट तरल दुर्गट वैवस्यन दया तराले दुर्घाट भवचूत तराले दुर्घाट भवचूत तराले दुर्घाट तयाच्या निर्जल वा 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 धन्यवाद आबा. टाइम झाला टाइम सोडल्याला बरं. तुम्ही ढोक बाबाच्या सांगतील ती माणसं आहेत नाही तर तुम्ही म्हणता लई राती पागलं होतं. हे हिचकण्यापेक्षा आवरल्यालं बरं. आनंद वाटला. असे गुणीजन मंडळी तुम्हाला मिळाले टाळी वाजवा महाराज. तोंडापुरतं बोलत नाही महाराज ऐका बरं का. काही असे आमच्यात गुणीजन मंडळी आहेत त्यांना पाहिल्या प्रसन्न वाटते. वारीच्या वाटाने भेट झाली आमची. काही पाहिले आपोआप चक्कर येते बघा. विनोद नाही विनोद तुम्ही आम्ही गदारोळी हा आनंद आहे. परमार्थातला आनंद घेता यावा तो यांना देता येतो. टाळी वाजवा देता येतोय म्हणून धन्यवाद देतो. तो का म्हणे खोटी कुळे ती पुण्यत भावे गाता गीत विठोबाचे. ऐका बरं काय निर्शल संकट भावे गाता गीत विठोबाचे. तराल दुर्घट भावे गाता गीत विठोबाचे. भावी गावी शुद्ध करून या. भावनेनं आपण त्याचं चिंतन केलं काय फायदा आहे. कोटी कुळ्याचा उद्धार. ऐका तयाच्या चिंतने निर्शल संकट केवढे संकट असू द्या त्याच्या नामात ताकद आहे. त्याचं नाव घेतल्यानंतर नाहीसक संकट होतंय. म्हणून आज प्रथम दिवस आहे. सर्व आमच्या पोहेकर गावकरी मंडळीला कोटी कोटी धन्यवाद देतो. एखादा शब्द चुकीचा गेला असेल करविली तशी केली काट काट वाह कोढे का नीट देव जाणे. किंवा तुम्ही सुरते जाणे. एक वाक्य बोलतो. तुम्ही हात तरुण तुम्ही हात बोला तरुण. तुम्हाला पाहून माझं मन आलं भरून. दरवर्षी हा सप्ताह असा चांगला घ्या करून. नक्की तुम्हाला वरून वैकुंठवासी ऐका गुरुवरे गंगागिरीजी महाराज नारायणगिरीजी बाबा आशीर्वाद देतील. वरून आशीर्वाद देतील. अरे साधून आशीर्वाद दिलेला वाया जात नाही. धरीतील हाती संत कृपावंत म्हणून झालेली सेवा गुरुवरी गंगागिरीजी बाबा सद्गुरु नारायणगिरीजी बाबा
यांच्या चरणी सद्गुरू जोग महाराज यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. आमच्या परभणी जिल्ह्याचं भूषण सद्गुरू मोतीराम महाराज नामधारक सद्गुरू मारुतराव महाराज दस्तापूरकर यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. एक बार हातावर घ्या, हातावर घ्या. बाहेर बसलेले हातावर घ्या. असे ठेवा. चहा पिऊन येतो आहे. बारकुमाई हरी जय टाळी टाळी टाळी. कॅमेरे वाले कॅमेरा फिरवा. हो. टाळी टाळी. बारकुमाई